लाडकी बहीण योजना आणि आपण सर्व नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत की वितरण कधी होईल आणि याची जी आहे लवकरात लवकर दखल घेऊन वितरण सुरू करावे अशी सरकारला देखील विनंती आहे की बघा या वितरणाचा 8 तारखेला जी.आर. आला, खूप उशिरा जी.आर. आला. त्यानंतर 8 तारखेच्या नंतर काल अपेक्षित होतं की काहीतरी राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांच्याकडनं पोस्ट येईल आणि वितरणाची तारीख कळेल, पण कालही कळालं नाही आणि आज किमान तसं होऊ नये. त्यामुळे वितरण अपेक्षित आहे की 11 तारखेपर्यंत वितरण होईल. म्हणजे आजची 10 तारीख आणि उद्याची 11 तारीख म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं म्हणजे 24 तास जर विचार केला तर 48 तासच वितरणाला उरले आहेत असं आपण सध्या तरी गृहीत धरू शकतो आणि किमान या 2 दिवसामध्ये तरी वितरण होईल अशी अपेक्षा आहे. यापेक्षा जर पुढे वितरण झालं तर समजा 1.5 महिन्याचा वितरणामध्ये गॅप पडतो आहे आणि हा 1.5 महिन्याचा गॅप परत आणखी 1 आठवडा त्याच्यामध्ये टाकला की मग 2 महिन्याचा गॅप. तर असं होऊ नये या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे वितरण वेळेवर सुरू करावे. काही टेक्निकल कारण असेल समजून घेऊ शकतो आपण की काल जे आहे काही राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांच्याकडनं पोस्ट नसन आलेली आहे आलेली नाही म्हणजे वितरणाच्या संदर्भात नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात तर येईल त्याबद्दल आपण त्या गोष्टी समजून घेऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की वितरण आणखी पुढे जावं आणि आपण फक्त आणि आपण नुसतं पाहत बसायचं त्याच्याकडे, तर असं होऊ नये. त्यामुळे वितरण वेळेवर व्हावं एवढीच नम्र विनंती आहे शासनाला. लवकर वितरण वेळेच्या वेळेवर करावेत. बघा वितरण जे आहे वेळेवर सुरू करावे ही तर आपली प्रमुख मागणी आहेच, परंतु सोबत तुम्हाला हेही कळावं की बघा याचा अर्थ असा नाही की खूपच वितरण पुढे जाणार आहे. मी परत सांगतो तुम्हाला आज 10 तारीख आहे. आज जे आहे आज त्यांच्याकडनं राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडनं माहिती येऊ शकते. आज आणि उद्या म्हणजे ह्या 2 तारखेमध्ये 10 आणि 11 तारखेपर्यंत म्हणजे आजपासून जर पाहिलं तर पुढील 48 तासामध्ये जे आहे वितरण होण्याची दाट शक्यता आहे पुढच्या 48 तासामध्ये म्हणजे आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये. त्यामुळे काही लाभार्थ्यांच्या मनामध्ये जर तसा प्रश्न असेल की मग वितरण होणार की नाही का आणखी पुढे जाणार, तर असं होणार नाही. वितरण हे वेळेवरच होईल असं सध्या तरी अपेक्षित आहे आणि ते व्हायला पाहिजे. नाहीतर आपल्याला या योजनेच्या संदर्भात आणखी जे आहे या वितरणाच्या संदर्भात आवाज उठवणं गरजेचा लागेल. बघा खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे घडताना दिसत आहे ती म्हणजे वेबसाईटच्या संदर्भात. आता सध्या वेबसाईट जी आहे त्यांचा अंडर मेंटेनन्समध्ये गेलेली आहे. म्हणजे वेबसाईटच्या KYCच्या संदर्भात जे आहे काही टेक्निकल बाबी आहेत त्याच्या संदर्भात जे आहे काम सुरू आहे वेबसाईटवर. पण याच्यापूर्वी पण असं झालं होतं. त्यावेळेस आपल्याला वाटलं की ऑप्शन येईल कागदपत्रे अपलोड करण्याचा, वेबसाईटवर कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन येईल. ऑनलाईन कागदपत्रे आणखी काही लाडक्या बहिणींचे अपलोड करणं बाकी आहे. काही ठिकाणी अंगणवाडी सेविका कागदपत्रे स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. ही बाब पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. पण काही ठिकाणी नाही केलेली तर तिथे पण होईल लवकरच, पण लवकर व्हावी. आता लवकर म्हणजे आणखी 1 महिन्याच्या नंतर करून काय फायदा होणार आहे. आणि दुसरा मुद्दा, मागच्या वेळेस वेबसाईटवर टेक्निकल मेंटेनन्सचं काम चालू होतं त्यावेळेस असं वाटलं की ऑप्शन येईल पण आला नव्हता. मग आता तरी किमान तो ऑप्शन यावा आणि याची दखल घेऊन लवकरात लवकर ऑनलाईन कागदपत्रे ज्या लाडक्या बहिणींना दुसऱ्या आधार नंबरचा प्रॉब्लेम आहे तर त्यांना कागदपत्रे ते हे करणार आहेत तर ते कागदपत्रे जे आहे तर तो अपलोड करण्यासंदर्भात ऑप्शन वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावा. आणि आता पटकन जर दिला तर त्याचा फायदा होईल, अन्यथा काही फायदा होणार नाही. कारण हे मेंटेनन्सचं काम हे किती दिवस चालू शकतं बघा. आणि नवीन ऑप्शन जे आहे येणार का या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे मेंटेनन्सचं काम झाल्याच्या नंतरच आपल्याला कळेल आणि हे 1-2 दिवसामध्ये क्लिअर होईल. आणि ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देईल. आणखी एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा की बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी कमेंट्समध्ये पण विचारला आहे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे आहे 6,000+ कोटी जे आहे रुपयांची तरतूद जी आहे पुरवणी मागणीच्याद्वारे आता जे अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये मंजूर करण्यात आलेली आहे. तर याच निधीचा जे आहे या वितरणासाठी उपयोग होणार का वगैरे वगैरे. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे, यापूर्वी पण मी क्लिअर केलेलं आहे की मार्च महिन्यापर्यंतचे पैसे लागणारे या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेले पूर्वीच, पण ते होते 36,000 करोड रुपये. 36,000 करोड रुपये. आता 36,000 जे हे कोटी होते बरोबर. तर आपल्याला जर वितरणाचा 12 महिन्याचा खर्च काढला तर तो 41 ते 46 कोटी, 1000 कोटी, फक्त कोटी नाही 1000 कोटी एवढा लागतो. तर 36,000 केला होता तर मग हे 6,000 जर याच्यामध्ये मिळवले आपण तर ते जवळपास जाईल 42,000 कोटीच्या संदर्भात किंवा त्या घरामध्ये बरोबर.
पण त्यामुळे आता ही 6,000 कोटी या रकमेचा उपयोग प्रशासकीय म्हणजे आपल्या या योजनेच्या संदर्भात बऱ्याचशा काही गोष्टी असतात त्यासाठी वापरला जाणार का हा निधी जे आहे पुढचे आणखी येणारे, कारण आता सध्या तर काय या पुरवणी मागणीचं जर लगेचच काही याच्यामुळे हप्त्याचं वितरण आपलं थांबायलं नाही, ही बाब तुम्हाला इथं क्लिअर व्हावी त्यामुळे मी हे सांगतो आहे. त्यामुळे हे जे 6,000 कोटी आहेत पुढे जर का या रकमेमध्ये जर ॲड झाले तर कदाचित तो जो आकडा 41-42 कोटी या तरतुदीपर्यंत जाईल आणि त्यामुळे एकंदरीत पुढचे जे महिने आहेत म्हणजे मार्चच्या दरम्यानचे जे 1-2 महिने आहेत तर त्या महिन्यासाठी पण हा निधी वापरला जाऊ शकतो, पण ते वेळेवरच आपल्याला समजेल. आता सध्या पूर्व स्थितीमध्येच आपण त्याच्याबद्दल अनुमान लावणं चुकीचं आहे, परंतु सध्या तरी एवढी पुरवणी मागणी जी आहे लाडकी बहीण योजनेसाठी मान्य करण्यात आलेली आहे, त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत. KYC संदर्भात वेबसाईटवर काम चालू आहे, त्यानंतर ही जी पुरवणी मागणी आहे तर ही लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर करण्यात आलेली आहे, परंतु त्यामुळे आपल्या हप्त्यावर कोणता परिणाम व्हायला नाही आता ही पण बाब तुम्हाला क्लिअर करायला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लवकरात लवकर आज उद्यापर्यंत वितरणाच्या संदर्भात जी आहे आज जी माहिती यावी आणि उद्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये वितरण लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी कळकळीची शासनाला परत एकदा विनंती आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.